आळूचं फतफतं म्हणजे आळूची पातळ भाजी कशी करते ती तुम्हाला मी दाखवते. ह्याच्या शिरा अशा सगळ्या काढून घ्यायच्या, जेवढ्या होता येईल तेवढे शिरा अशा काढून घ्यायच्या. हरभऱ्याची डाळ सकाळी भिजत ठेवलेली, जेवढी लागते तेवढी आपली घ्यायची भाजीच्या प्रमाणे. शेंगदाणे पण भिजवून घेतलेत, ते भाजी शिजतानाच टाकायची. कुकरमध्ये 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. डाळ शिजलेले, आता फोडणी देऊया. कढई तापली, आता फोडणीसाठी 2 पळी तेल तापलं. आता मोहरी, जिरे, हिरव्या मिरच्या, थोडीशी हळद, शिजलेली भाजी, लाल तिखट आपल्या सोयी. आळूचं फतफतं चांगलं मिळून येण्यासाठी त्याला बेसन लावायचं. पाण्याचं माप काय असं ठरलेलं नाही, जसं घट्ट पातळ जशी भाजी पाहिजे भाकरीसोबत भातासोबत तशी तुम्ही करू शकता. थोडासा गूळ आणि त्यात चिंचेचा कोळ घातला आहे. आळूची भाजी आंबट गोड अशी बनते म्हणून. चवीपुरते मीठ. आळू खादरा असतो त्यामुळे जरा चिंचेचा कोळ जास्त घालायचा. आंबट गोड तिखट अशी आळूची भाजी किंवा आळूचं फतफतं तयार. भातासोबत खूप छान लागतं.